नमस्कार. आज आपण प्रधानमंत्री पीक विमा रब्बी हंगाम 2025-26 याबद्दल माहिती घेऊ. तर सर्वप्रथम पीक विमा काढण्याचा शेतकऱ्यांचा उद्देश काय की बाबा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान होते त्याला कव्हर करण्यासाठी पीक विमा काढला जातो. तर रब्बी हंगामासाठी 25-26 साठी कुठले कुठले पीक विमा काढू शकतो? तर पहिला आहे रब्बी ज्वारी, त्याच्यामध्ये बागायत आणि जिरायत. हरभऱ्यासाठी काढू शकता, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या पिकासाठी काढू शकता. तर रब्बी हंगामासाठी अंतिम मुदत आता पिकाची कुठली आहे? तर रब्बी ज्वारीसाठी बागायत आणि जिरायतसाठी 30 नोव्हेंबर 2025 शेवट मुदत आहे. गहू बागायत, हरभरा पीक आणि रब्बी कांदा यांच्यासाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत आहे. आणि उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च 2026 ही मुदत आहे. तर ह्या पिकासाठी शेतकऱ्याला पर हेक्टरला किती विमा भरावा लागेल याच्याबद्दल माहिती घेऊ. तर रब्बी ज्वारी जिरायत आणि बागायतसाठी 450 रुपये पर हेक्टरला तुमचा शेतकरी हिस्सा राहील. त्यानंतर गहू बागायतीसाठी 562 रुपये तुमचा हिस्सा राहील. हरभऱ्यासाठी पर हेक्टरला 450 रुपये हिस्सा राहील शेतकरी हिस्सा. रब्बी कांद्यासाठी 1125 रुपये हेक्टर एका हेक्टरसाठी भरावं लागतील आणि उन्हाळी भुईमूगसाठी 507 रुपये भरावे लागेल. याच्यानंतर या पीक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र लागतील? तर पहिलं ॲग्रिस्टॅक कंपल्सरी. त्याच्यानंतर ई पीक पाहणी तुम्हाला बंधनकारक आहे. जेव्हा तुमचा पीक विमा भरला जाईल किंवा पडताळणी होईल त्यावेळेस तुमच्या 7/12 ई पीक पाहणीची नोंदणी त्याच पिकाची असणे आवश्यक आहे. 7, 12 आणि 8 तुमचे आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र एवढे कागद हे तुम्हाला पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी लागतात. तर ह्याच्यासाठी कुठला शेतकरी सहभागी होऊ शकतो? तर सर्व शेतकरी सहभागी होऊ शकतात. याच्यानुसार ह्या पीक विम्यासाठी सर्व पिकासाठीचा जोखमीचा स्तर हा 70% आहे. आणि याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती कुठे भेटू शकते पीक विम्याबद्दलची? कृषी रक्षक पोर्टल किंवा त्यांचा टोल फ्री नंबर आहे 144447 144447. आणि याच्याबद्दल माहिती तुम्हाला www.pmfby.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला भेटू शकते. आणि ह्याच्यानंतर तुमचं जे सगळे तुम्ही तुम्हाला अनुदान कसं भेटणार ती तुमच्या मंडळच्या जे तुमचा उंबरठा उत्पादन आहे त्याच्या हिशोबाने पीक कापणी प्रयोगाच्या उंबरठा उत्पादनाच्या आधारे तुम्हाला पीक नुकसानीचं भेटेल. आणि याची रक्कम तुमच्या अकाउंटला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला केंद्र शासनाच्या पोर्टल मार्फत जमा होईल. याच्याबद्दल कुणाला अजून माहिती असली तर आपल्या जवळच्या कृषी कार्यालय किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा. धन्यवाद.